काय प्रेफर करता, ट्रेडिंग और इन्व्हेस्टमेंट, मॅन्युअल ट्रेडिंग की अल्गो? कुठला जॉब प्रेफर कराल, सेल्स और रिसर्च? इन्व्हेस्टमेंट कशी प्रेफर कराल, डायरेक्ट की म्युच्युअल फंडच्या थ्रू? तर आपण आता केतनकडनं त्याची गोष्ट थोडक्यात ऐकली की केतन एका हंबल बॅकग्राऊंडमधनं वर आलेला आहे. MBA वगैरे काही केलेलं नाही, फक्त BCom केलं आहे. बरोबर? यस. फक्त BCom करून तो आज इथल्या डीलिंग टीमचा हेड झालेला आहे. तर यातनं एकच धडा आहे की जर तुमची शिकायची तयारी असेल आणि नवीन तंत्रज्ञान अडॉप्ट करायची तयारी असेल तर स्काय इज द लिमिट. होतो तर सेल्स ट्रेडरचे ऑर्डर घेऊन येतो, तर एक्झिक्युशनसाठी डीलिंग डेस्कला दिल्या जातात आणि ऑर्डर साईज खूप मोठे येतो. त्यामुळे तिकडे जी ॲक्युरसी आणि तुम्हाला स्पीड हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की देर इज झिरो एरर पॉलिसी असते, एरर होऊच शकत नाही जे आहे ते. आणि मोठे क्लायंट असल्यामुळे त्यांना अगदी 4 डेसिमल 6 डेसिमलपर्यंत प्राईस देणं, त्यामुळे एक्झिक्युशनला एक वेगळं स्किल लागतं. यात तिकीट साईज मोठी असल्यामुळे फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी पण खूप आहे, स्ट्रेस लेवल पण त्याच्यामुळे जास्ती असू शकतं. हो, तेच ते वातावरण कसं असतं त्याबद्दल थोडं. इन्स्टिट्यूशनल बुकिंगसारखं लॉंग आवर्स रिटेलमध्ये नाही आहे, पण ऑफकोर्स इकडे स्पीड आणि ॲक्युरेसी खूप महत्त्वाची असते. इनफॅक्ट रिटेलचा अर्थ असा बिलकुल नाही आहे की इकडे फक्त हजारोमध्ये ट्रेड होते, इकडेही लाखांमध्ये आणि करोडोमध्ये ट्रेड होत असतात. ते कुठले कुठले रोल्स असतात, त्यांना तो जॉब कसा मिळेल याबद्दल थोडी माहिती. त्या जनरिक सगळे जे रोल्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा एक रोल असतो तो म्हणजे रिसर्च. कारण ज्या स्टॉक ब्रोकरचा रिसर्च स्ट्रॉंग आहे त्या स्टॉक ब्रोकरची ग्रोथ बऱ्यापैकी चांगली असते असं म्हणजे इतिहासामध्ये बघितलं गेलं आहे. कारण ज्याचा रिसर्च चांगला तो चांगले रेकमेंडेशन देऊ शकतो, कॉल देऊ शकतो, त्यातून इन्व्हेस्टर व्हॅल्यू क्रिएशन करू शकतो. तर रिसर्चसाठी 2 प्रकारचे ॲनालिस्ट घेतले जातात प्रत्येक कंपनीमध्ये. एक तर फंडामेंटल ॲनालिस्ट असतात आणि दुसरे टेक्निकल ॲनालिस्ट असतात.